नमस्कार. तुम्हा सर्वांचे स्वागत. आजची कथा ती खंबीर होती म्हणून. लेखिका सविता किरनाळे. मॅडम, आपल्या ऑफिसवर इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. लवकर ऑफिसला या. शुभांगीच्या घरच्या लँडलाईनवर जाधव घाबऱ्या आवाजात सांगत होते. सकाळचे फक्त 9:30 वाजले होते. त्यांना माहीत होते शुभांगी अजून देवपूजा करत असेल, म्हणून त्यांनी लँडलाईनवर फोन केला होता. जाधव, आधी शांत व्हा. काहीही होणार नाही. कदाचित कुणीतरी खोडसाळपणे खोटी टीप दिली असेल, म्हणून असे झाले असेल. आपण कुठेही काहीही चुकलो नाही. आपले सगळे हिशोब स्वच्छ आणि स्पष्ट आहेत, म्हणून काळजी करण्याचे काही कारण नाही. त्या ऑफिसर्सना पूर्ण सहकार्य करा. मी पोहोचते अर्ध्या तासात. शांत स्वरात जाधवांना मार्गदर्शन करून शुभांगी आवरायला लागली. पुढील 7 मिनिटात ती घराबाहेर होती. ड्रायव्हर कार चालवत होता आणि मागील सीटवर बसलेली शुभांगी विचारात बुडाली होती. तिच्या मिस्टरांचा, सुधाकर रावांचा तयार कपड्यांचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस होता. 20 वर्षाची शुभांगी लग्न होऊन घरी आली आणि बिझनेस दिवसागणिक वाढतच गेला. अधूनमधून संकट यायची, पण सुधाकर आणि शुभांगी त्यांना धैर्यानं सामोरे जायचे. शुभांगी एक हाती संसाराचे सुकाणू सांभाळायची, म्हणून सुधाकर रावांना व्यवसायाचे शिवधनुष्य पेलणे सोपे गेले. पण सर्व दिवस सारखे नसतात. एका टूरवर असतानाच हृदयविकाराच्या जोरदार झटक्याने सुधाकर रावांचे निधन झाले. ऐन 45च्या उंबरठ्यावर शुभांगीच्या भाळी वैधव्य आले. नवरा बायकोचे नाते जरी मनमोकळे असले तरी सुधाकरराव शक्यतो व्यवसायासंबंधीची चर्चा घरी करत नसत, म्हणून शुभांगीला त्यातील खाचाखोचा माहीत नव्हत्या. व्यवसायाची सूत्र मग त्यांच्या पुतण्याने आपल्या हाती घेतली. सुधाकररावांनी एक गोष्ट मात्र आपल्या जिवंतपणीच केली होती, ती म्हणजे आपल्या सर्व इस्टेटीची एकमेव वारसदार म्हणून शुभांगीचे नाव नमूद केले होते. म्हणून जरी व्यवसाय पुतण्या पाहत असला तरी कोणताही व्यवहार शुभांगीच्या सहीशिवाय पुढे सरकत नव्हता. पुतण्यावर शुभांगीने पूर्ण विश्वास ठेवला होता. तो म्हणेल तिथे ती फारशी खळखळ न करता सही करायची. परंतु 2 वर्षात त्याने अशा पद्धतीचा कारभार केला की जोरदार चालणारा व्यवसाय बुडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. एक दिवस शुभांगी घरी बसली असता 4-5 बायका आल्या आणि आपल्याला तिच्यासोबत बोलायचे आहे असे म्हणू लागल्या. त्या तिच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगारांच्या पत्नी होत्या. त्यांनी तिला फॅक्टरीत होत असलेल्या गैरव्यवहाराची, कामगारांवर होत असलेल्या अन्यायाची आणि आता डबघाईला आलेल्या परिस्थितीची माहिती दिली. उद्योगाची सूत्र तिने आपल्या हाती घ्यावी अशी त्या गळ घालू लागल्या. आधी तर शुभांगीने आपल्याला जमणार नाही असे स्पष्ट सांगितले, पण मॅडम, साहेब असताना त्यांनी रक्ताचं पाणी करून हा उद्योग वाढवला आहे. तुम्ही तो असा सोम्यागोम्याच्या हातून रसातळाला जाताना कसा पाहू शकता? जर आता तुम्ही काही केले नाही तर हजारो कामगार उद्ध्वस्त होतील असे समजावून सांगितले. ही मात्रा बरोबर लागू पडली आणि शुभांगी तयार झाली. पहिल्या दिवशी तयार होऊन सकाळी 11 वाजता शुभांगी जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा पुतण्या अजून आलेला नव्हता. शुभांगी सरळ सुधाकर रावांच्या केबिनकडे गेली. आधी उच्च अभिरुचीचे दर्शन घडवणारी केबिन आता बटबटीत दिसत होती. आता तिथे तिच्या नवऱ्याची एकही निशाणी दिसत नव्हती. शुभांगीच्या डोक्यात तिडीक गेली, पण तिने शांतपणे मामला हाताळण्याचे ठरवले. एकतर तिला सध्या व्यवसायातील काहीच माहिती नव्हते आणि जर पुतण्याला उगाच भिथरवून ठेवले तर अडचणींमध्ये अजून वाढ झाली असती. शुभांगी आत जाऊन सरळ सुधाकररावांच्या खुर्चीवर बसली. ती एकच गोष्ट होती जी अजून बदलली नव्हती.
तिने सेक्रेटरीला आत बोलावले आणि स्टाफपैकी सगळ्यात जुन्या व्यक्तीला बोलावण्यास सांगितले. तिने जाधवांना बोलावले. त्यांनी शुभांगीच्या सर्व प्रश्नांची खरी आणि प्रामाणिक उत्तरे दिली. त्यांनी दिलेली सर्व माहिती शुभांगीने नोटपॅडवर उतरवून घेतली. आता ती रोज ऑफिसला येणार होती. शक्य तितके हातपाय मारून चांगल्या स्टाफच्या मदतीने व्यवसाय वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न करणार होती. तिने मिळालेल्या माहितीच्या आधारे काही योजना लिहिल्या. ती लिहित असतानाच दार उघडून पुतण्या आत आला. आपल्या काकूला तिथे पाहून तो चपापला. अरे काकू, तुम्ही इथे कशा? काही हवे असते तर कॉल केला असता तर मी आलो असतो ना. का रे बाबा, मी नाही येऊ शकत का माझ्या ऑफिसमध्ये? अजून किती दिवस घरी बसू? आता बस झाले. मी आता रोजच येणार आहे ऑफिसला. आणि तू रोज या वेळेसच येतोस का? हातातील घड्याळ पाहत शुभांगी म्हणाली. दुपारचा 1:30 वाजत आला होता. तसं नाही काकू, कधीही येऊ शकता तुम्ही. मी आपलं सहज बोललो. आता जर तुम्ही रोजच येणार असाल तर तुमच्यासाठी दुसरी केबिन बनवून घेतो. त्याची काही गरज नाही. ही तुझ्या काकांची, कंपनीच्या मालकाची केबिनच मी वापरेन. तसंही मी मालकीनच आहे की याची. तू नाराज होऊ नकोस. तूही इथेच बसत जा. आपण एक नवीन खुर्ची आणू. आपण एकत्रच बसू आणि काम करू. ही इतके वर्ष घरी बसलेली बाई, हिला काय समजतं धंद्यातील? असा सगळ्यांचा विचार खोटा ठरवत शुभांगी पटापट सगळं शिकत गेली. तिने कामगारांच्या बायकांनाही हाती घेऊन कपड्यांवर हँड एम्ब्रॉयडरी, निरनिराळ्या प्रकाराची कशिदाकारी वगैरे करून घेऊन अतिशय सुंदर अशा कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला, ज्याला तुफान प्रतिसाद मिळाला. हळूहळू शुभांगीने मरणासन्न अवस्थेत असलेला व्यवसाय ऊर्जितावस्थेत आणला. तसे तर आधीही तो चांगलाच चालत होता, पण पुतण्याने अनेक गैरव्यवहार करून करोडो रुपये ढापले होते. शुभांगीने त्याला रंगे हात पकडून कडक शब्दात समज दिली. शुभांगीला काय समजते? आपणच या साम्राज्याचे वारसदार आहोत. या भ्रमात राहणाऱ्या त्याच्या बेतांना सुरुंग लागले. हातातोंडाशी आलेला घास असा निसटताना पाहून तो रागाने वेडा झाला. म्हणून शुभांगीला खाली खेचण्यासाठी तो अनेक क्लुप्त्या लढवू लागला. एकदा माल एक्सपोर्टसाठी तयार असताना अचानक ट्रान्सपोर्ट कंपनीचे ड्रायव्हर आजारी पडले. कधी गोदामात चोरी झाली, कधी महत्त्वाचे कागदपत्र गहाळ झाली. एक ना अनेक गोष्टी घडत होत्या. काही वेळेस नुकसान होत होते तर काही वेळेस बालंट टळे. या सर्वांमागे कोण आहे हे न कळण्याइतकी शुभांगी दूधखुळी नव्हती, पण जास्त कठोर होणे तिच्या स्वभावात नव्हते. पण दिवसेंदिवस त्याच्या कारवाया वाढत चालल्या होत्या. आता याचा निकाल लागलाच पाहिजे असा शुभांगीने निर्णय घेतला. विचाराच्या नादात शुभांगी ऑफिसमध्ये येऊन पोहोचली. पटापट पायऱ्या चढत ती ऑफिसमध्ये शिरली. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी सगळ्या फाईल्स, कॉम्प्युटरवरील नोंदी पडताळत होते. सर्व व्यवहार स्वच्छ असल्याने त्यांना कुठेच काही खोट सापडत नव्हती. ज्याने टीप दिली त्याच्यावर ते वैतागले होते. त्यांचा बहुमूल्य वेळ वाया गेला होता. आत येताच शुभांगीने हात जोडून नमस्कार केला आणि तपासात काही अडचण तर येत नाही ना अशी विचारणा केली. परत एकदा तिने आपल्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याची सूचना केली आणि ती केबिनमध्ये निघून गेली. आत जाताच तिने जाधव साहेबांना बोलावून घेतले. ज्या अडचणी पुतण्याकडून उभ्या केल्या गेल्या असण्याच्या शक्यता वाटत होती त्याच्या नोंदी केल्या. त्यात माल आणि कागदपत्रांची चोरी यांसारख्या अनेक गोष्टी निघाल्या. शुभांगीने जाधवांना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या नात्याने पोलिसात या घटनांची अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यास सांगितले. त्यानुसार
सर्व औपचारिकता पार पाडून तक्रार नोंदवण्यात आली. यावेळी शुभांगीने आपले वजन वापरून पोलिसांना वेगाने तपास पूर्ण करण्यास सांगितले. काही महिन्यांनी पोलीस तपास पूर्ण झाला. पुतण्या दोषी आढळून येऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्याच्या कृत्याची त्याला शिक्षा मिळाली. परंतु शुभांगीला मात्र त्याची दया येत होती, कारण जेव्हा ती दुःखात होती तेव्हा त्यानेच कंपनी चालू ठेवली होती. तिने त्याच्या शिक्षा कमी व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले. तिच्या अथक प्रयत्नांनी त्याची शिक्षा कमी करण्यात आली, पण वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनलवर त्याची यथेच्छ बदनामी झाली होती. या सर्व प्रकरणामुळे शुभांगीचे नेतृत्व झळाळून उठले. तिच्या खंबीरतेनेच ती सुधाकर रावांची खरी वारसदार असून व्यवसाय पुढे नेण्यास पात्र आहे हे सिद्ध झाले. शुभांगीसारख्या संसार असो व व्यवसाय, सर्वत्र आपली छाप सोडणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांना समर्पित. समाप्त. कथा आवडली तर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. या चॅनलवरील सर्व कथांचे कॉपीराईट हक्क रजिस्टर केलेले आहेत. कोणतीही कथा खोटेही वापरू नये ही विनंती. धन्यवाद.